ओमराजे निंबाळकर यांचा अखेर फैसला झालाय। ओमराजे निंबाळकर हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात यापुढे काम करणार। पवनराजे हत्याकांडासोबत शिंदे फडणवीस कायम सोबत होते। पैसा आणि पदांच्या हव्यासापोटी जाणारा मी नाही, सत्तेचा वापर सामान्यांच्या आनंदासाठी करेन ही भूमिका आता ओमराजेंनी घेतली। मला आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे की सामान्य माणसाच्या कामासाठी खरं तर इथं आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून बसलेलो आहेत। सामान्य माणसाच्या अक्षरशः ट्रान्सफॉर्मरला सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येत होत्या। आज सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलाय की शिवसेना पक्षात त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत। श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहेत। सामान्य माणसासाठी मी काय काम करतो हे सामान्य माणसानं बघितलंय आणि म्हणून कुठल्या पैशाच्या हव्यासापोटी कुठल्या पदाच्या हव्यासापोटी जाणारा ओमराजे नाही। माझ्याकडे सामान्य माणसं, समाजातली शेवटच्या घटकातली माणसं त्या ठिकाणी आज माझ्याकडे आशा लावून बघतायत आणि मी आपल्याला शब्द देतो की ह्या सत्तेचा वापर हा त्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद देण्यासाठी मी प्रामाणिकपणे करत राहीन आणि ती ताकदीनं करत राहीन हे वचन मी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी देतोय। पैसा आणि हव्यासापोटी नाही तर सत्तेचा वापर सामान्यांच्या आनंदासाठी करेन ही भूमिका मांडत अखेर ओमराजे निंबाळकर यांनी आपली राजकीय प्रवेशाची दिशा आज स्पष्ट केलेली आहे। आज संध्याकाळी धाराशिवच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या आणि याच गाठीभेटीतनं आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय। माझी न्यायाची लढाई सुरूच राहील। मला माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या जनतेला निधीची गरज आहे आणि ही निधीची गरज फक्त सत्तेत राहूनच मिळेल। वेळ प्रसंगी कुठल्याही संघर्षाला आपण घाबरणार नाही अशी भूमिका मांडताना ज्याकडे सगळ्यात मोठं लक्ष होतं ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर टीका करणं मात्र ओमराजे निंबाळकर यांनी टाळलं। शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत। शेखर, महाराष्ट्राच्या राजकारणातला आणखीन एक महत्त्वाचा दिवस आणि याचे प्रत्यक्ष साक्षीदार तुम्ही ठरलात। नेमकी यातली जी भावना होती ती सांगताना जनतेचा विश्वास संपादन करणं, कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहानुभूतीचं असं कार्ड वापरलं गेलं निंबाळकरांबद्दल की त्यांनी एकाच वेळी उभाटा शिवसेनेलाही दुखावलं नाही, कार्यकर्त्यांनाही दुखावलं नाही आणि स्वतःची प्रतिमा देखील कायम राखताना निंबाळकरांनी आपली भूमिका जाहीर केलं। कसा होता आजचा दिवस आणि नेमका आजच्या दिवसातनं ओमराजे निंबाळकर कसे समोर आले? ऋषी, अगदी बरोबर आहे। म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं अगदी तशीच परिस्थिती आज दिवसभरात या ठिकाणी राहिली होती। जेव्हा ओमराजे निंबाळकर पुण्यातून याच त्यांच्या गावामध्ये येत होते तिथपर्यंत हा सगळा प्रवास होता। आज सकाळी जर बघितलं तर मी ज्या ठिकाणी आता उभा आहे हे ओमराजे निंबाळकर यांचं गोवर्धनवाडी हे त्यांचं एक छोटंसं गाव आहे। अगदी 100-150 घरं असावीत। 3 गावांचं मिळून बनलेली ही ग्रामपंचायत असलेलं हे गाव आहे आणि त्या गावचे हे ओमराजे निंबाळकर ज्यांनी देशातील 5 नंबर क्रमांकाचं जे लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य घेऊन ते निवडून आले होते आणि त्याच ओमराजे निंबाळकरांच्या घराच्या परिसरामध्ये उभा आहे। आता जर ही सगळी परिस्थिती मी तुम्हाला दाखवली तर ज्या ठिकाणी ही बैठक झाली होती, ज्या ठिकाणी कार्यकर्ते जमा झाले होते ते आता आपापल्या घरी गेलेले आहेत। त्यांना गोड बातमी जी आहे, जी अपेक्षित होती ती बातमी मिळालेली आहे आणि त्यानंतर ही पुन्हा एकदा या सतरंजा आणि ज्या पद्धतीने या खुर्च्या कार्यकर्त्यांसाठी लावल्या होत्या त्या आता उचलण्याचं काम सुरू आहे। दुसरीकडे जर बघितलं तर आतमध्ये ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे सगळे परिवारातील लोक आहेत जे अजूनही त्यांना भेटण्यासाठी काही कार्यकर्ते ये-जा करतायत। काही मोजके कार्यकर्ते आता या ठिकाणी अजूनही या पूर्ण घराच्या परिसरामध्ये थांबलेले आहेत। सगळ्यांना एक अपेक्षित होतं ते म्हणजे ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेमध्ये जाण्याची घोषणा करणार आहेत आणि त्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण सातत्यानं सकाळपासून घेत होतो। सकाळी जेव्हा आपण या घराच्या परिसरामध्ये आलो तेव्हा केवळ 2 पोलीस या ठिकाणी होते, एकही कार्यकर्ता नव्हता आणि आपण इथं कशा पद्धतीची शांतता होती ती दाखवली।
मात्र त्यानंतर जसजसं ओमराजे निंबाळकर पुण्याच्या दिशेहून याच गोवर्धनवाडीकडे येताना पाहायला मिळाले तसतशी या ठिकाणी गर्दी वाढायला सुरुवात झाली. गर्दी जसजशी वाढली त्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आणि अर्थातच ज्या पद्धतीने आपण म्हटलं की ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरेंना देखील दुखावलं नाही, दुसरीकडे कार्यकर्त्यांनाही दुखावलं नाही. जे कार्यकर्ते ठाकरे गटाचे कट्टर आले होते त्यांना सुद्धा त्यांनी समजून सांगितलं, जे आपल्याला बाहेर येऊन प्रतिक्रिया दिली होती की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत ओमराजे जाणार आहेत याचं दुःख आम्हाला आहे, मात्र आमच्या जिल्ह्याचा आणि तालुक्याचा विकास होणार असेल आणि तो करणार असतील तर आम्हाला ते मान्य देखील आहे असं त्यांनी सांगितलं. आता मी काही वेळ घेतो, आपल्यासोबत ही सगळी लोक जे दिसत आहेत ती सकाळपासून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत होती. त्या लोकांच्या प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. नेमकं त्यांना या सगळ्यात पार्श्वभूमीवर काय वाटलेलं आहे, खरं तर याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरती कसा होईल असं वाटतंय. घेतलेले निर्णय तर आता बरोबर आहे, तुम्ही सकाळपासून सांगत होता. ह्याचा राजकारणावर कसा परिणाम होणार आणि जिल्ह्याचं कसं कल्याण होणार असं तुम्हाला वाटतं? ज्यांनी आतापर्यंत 45 वर्ष राज्य केलं या ठिकाणी फिरतं राजकारण करून त्यांनी ह्या जिल्ह्याचा काही विकास केलेला नाही, परंतु आता ओमदादांच्या माध्यमातून जो सत्तेचा ह्यांनी आता फायदा घेणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच आमच्या जिल्ह्याचा विकासाचं राजकारण आता इथून पुढे चालू होणार. तुमच्या जिल्ह्याचं राजकारण यामध्ये पुढच्या काळात बदलेल असं वाटतं? संघर्ष 2003 पासून चालू आहे. ज्यावेळेस राजेसाहेबांनी विरोधात भूमिका घेतली, राजेसाहेब गोरगरीब दीनदलित पार खाल्ल्या एकदम सामान्य माणसापर्यंत काम करत. तोच वसा 2006 पासून ओमदादांनी पुढे चालू ठेवला. पण आम्ही आज 2026 चालू आहे. कार्यकर्त्याची इच्छा किती दिवस विरोधात, कारण कार्यकर्त्याची कामं अडवणे, तडीपारी करणे, इतक्या माझी खालच्या थराला जाऊन राजकारण इथं चालू झालं. मग कुठं तर जाऊन आज ही आमची भावना झाली. तुमची भावना सगळ्यांच्या मी सकाळपासून आज बघतोय की ही घेतली पाहिजे. मात्र आपण हे सगळं राजकारण आपण आता जरी ओमदादांना चांगलं वाटावं म्हणून जर बोलत असेल किंवा जवळचे किंवा चांगलं वाटू नये किंवा नसावे, तुमचं काही मत असू दे, मात्र जेव्हा आपण हे राजकारण जे सुरू आहे हे पाहतो, ज्यावेळी आपण घरातल्यांच्या सोबत बसत असतो आणि त्यावेळी ही राजकारणाची जेव्हा चर्चा होते, अशी आमदार फुटले, असे आता खासदार फुटलेले आहेत, तेव्हा आपल्या सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये काय चर्चा नेमकी असते आणि आज काय चर्चा करतो? साहेब, त्या वेळेस मी 20 वर्षाचा होतो जेव्हा साहेबाला परेश जैन झालतो, तेव्हा बी शेती करतो, आज बी शेतीच करतो. असा कुठले हायपाय एक्झिक्युटिव्ह लोक दादाचे कार्यकर्ते, सर्वसामान्य शेतकरी हा दादाचा कार्यकर्ता आहे. नक्कीच शेखर, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की ओमदादांनी जो हा निर्णय घेतलेला आहे हा सामान्य जनतेसाठी घेतलेला निर्णय आहे. नक्कीच माझा एकच फक्त महत्वाचा प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे अत्यंत महत्वाचा आहे. ही सगळी पत्रकार परिषद तू देखील अटेंड केली होतीस, तू स्वतः पाहिली होतीस. धाराशिवच्या राजकारणातला तो जो प्रश्न होता तो महत्वाचा होता. निंबाळकरांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितलं की मला विकासासाठी अडवण्यात आलं, विकास निधी देण्यात आला नाही. सत्तेत भाजप असताना आणि त्यांच्या समोरचा विरोधक हा भाजप पक्ष आणि त्यांचा पारंपरिक विरोधक असताना हे वाक्य या निमित्तानं धाराशिवच्या राजकारणाला बदलवणारं ठरणार आहे की नव्या संघर्षाला ठिणगी देणार आहे, याबद्दल थोडक्यात प्रतिक्रिया. अगदी बरोबर आहे. जसं तुम्ही आता म्हणाला तसंच पुढच्या काळात होईल अशी आता शक्यता आहे, कारण विरोधक जे आहेत ते अर्थातच भाजपचे आहेत आणि आता त्याच युतीमध्ये जाऊन आता ओमराजे निंबाळकर बसलेले आहेत. पुढे जाऊन या सगळ्या ज्याच्यासाठी हा आट्टापिट्टा सगळा झालेला आहे, जो निधीसाठी ही सगळी झालेला, आपल्या निधी मिळत नाही आणि आमच्या मतदारसंघात आम्ही सांगू काय काम काय केलं त्यासाठी आपण हा निर्णय घेतोय सांगितलं असलं तरी पुढे जाऊन आता या दोघांपैकी श्रेयवादाची लढाई देखील भविष्यात आपल्याला पाहायला मिळाली तर नवल कोणी वाटून घेऊ नये. आणि अर्थातच या सगळ्याच्याच भोवती पुढे जाऊन आणखीन किती संघर्ष यामध्ये जिल्ह्यामध्येच होणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती पुढच्या काळात आणखीन कुठल्या पातळीपर्यंत जाऊन याच धाराशिवचं राजकारण जे आहे ते पोहोचणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. सध्या तरी या सगळ्यावरती त्यांनी पडदा टाकला असला नक्कीच शेखर, अगदी स्पष्टपणे बोलायचं शेखर, हत्याकांडाच होतं. शेखर स्पष्टपणे बोलायचं तर पक्षाचं राजकारण काय असतं हे राज्याला माहिती आहे, पण तुम्ही स्वतः कोल्हापूरचे आहात, तुम्हाला माहिती आहे गटाचं आणि कुटुंबाचं जेव्हा राजकारण येतं त्यातला वैरभाव आणि संघर्ष किती मोठा असतो आणि त्याचीच आता पश्चिम महाराष्ट्राची पुनरावृत्ती यावेळेला स्पष्ट दिसणार. काही प्रश्न असेल मी तुमच्याशी संवाद साधतो, पण आता जातोय मी आमचे आउटपुट हेड संदीप रामदासी सर माझ्यासोबत जोडले जात आहेत. रामदासी सर, प्रश्न तोच महत्वाचा आहे की आत्ता उपस्थित झालेला प्रश्न आपल्याला निधीपासून रोखलं गेलं होतं. अगदी ठाकरेंच्या शिवसेनेतनं बाहेर पडताना, शिंदेंच्या शिवसेनेत जाताना भाजपकडनं न मिळालेल्या निधीची अप्रत्यक्ष कबुली देणारे ओमराजे निंबाळकर, आत्ता मी निधीसाठी समोर येतोय. संदीप सर, तुम्ही स्क्रीनवर आहात.
संदीप सर, तुम्ही स्क्रीनवर आहात. आत्ता मी निधीसाठी, विकासासाठी, लोककल्याणासाठी येतोय म्हणजे अप्रत्यक्षरित्या सत्ताधाऱ्यांवर टीका करताना आता संदीप रामदास यांच्याशी आपण संपर्क साधतोय. शेखर पाटील देखील आहेत आपल्यासोबत. या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी बातमी आहे. ही बातमी मोठी का आहे तर 6 खासदारांचं बंड ज्या एका व्यक्तीच्या तळ्यात मळ्यात असण्यावर अवलंबून होतं त्यांची थेट भूमिका आता 6 जणांना बळ देणार आहे. अगदी थेट घोषणा झाली नसली तरी नेमक्या किती तासात आणि नेमक्या किती दिवसात हे सगळे एकत्र येतात हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. याच बातमीवर थांबतोय आपण. ओमराजे ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय उमराग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. माननीय खासदार साहेब ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दलची बातमी ऐकली. खरं तर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आपण म्हणल्यासारखा एक धक्काच असेल. पण मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो 2002 पासून ते आतापर्यंत अशा शिवसेना पक्षामध्ये अनेक घडामोडी झाल्या, स्थित्यंतर झाली, बदल झाले. तरी देखील शिवसेना आपल्या कामामध्ये नेहमीच व्यस्त असते. आदरणीय उद्धव साहेबांसोबत महाराष्ट्रातली जनता आहे. विशेषतः धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेचा विश्वास, प्रेम आणि निष्ठा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे. निधीच्या बाबतीमध्ये तर नेहमीच म्हणजे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा दुजाभाव केलाच जातो. आणि आम्ही असो किंवा जिल्हा प्रमुख आणि माझे सहकारी आमदार असतील, कैलासदादा असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार असतील, ते सगळे नेहमीच आम्ही चर्चा करत असतो की आपल्याला निधी कमी मिळतोय किंवा मिळत नाही. आमदार निधी सोडून इतर निधीसाठी आपला विचार जास्त केला जात नाही. तरी देखील आमचा नेहमी प्रयत्न असतो की मुख्यमंत्री महोदय असतील किंवा विधानसभा अध्यक्ष असतील, कधी कधी राज्यपाल महोदयांकडे देखील आम्हाला निधीसाठी अपील करावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये निधीसाठी आम्ही फक्त मंत्र्यांना जाऊन रिक्वेस्ट करतो, भेटतो, बोलतो आणि लोकांच्या गरजेनुसार आणि मतदारसंघातील महत्वाच्या अडचणीनुसार निधी मिळतो, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. खासदार साहेबांचं काम करण्याची पद्धत, त्यांचं वलय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये 2 नंबरच्या मताधिक्याने त्यांनी निवडून आलेले आहेत. परिणाम काय होईल हे येणाऱ्या काळातच आपल्याला म्हणजे लक्षात येईल. आता आपण त्याच्याबद्दल प्रिडिक्शन करून किंवा त्याच्याबद्दल बोलून त्याचा काही फायदा होईल असं मला वाटत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ओमराजे ठाकरेंची शिवसेना सोडून जाणं हे दुःखदायक आहे, पण निधी मिळत नाही ही गोष्ट मात्र मान्य केली आहे. मी पुन्हा एकदा शेखर पाटील यांच्याकडे जातोय थेट धाराशिवमधून. शेखर, प्रश्न पुन्हा एकदा तोच निर्माण होत आहे. केवळ या वेळेला हे पक्षांतर नाही आहे किंवा एका म्हणजे जरी ते म्हणत असले की आपण एकाच विचारधारेतनं या शिवसेनेतनं त्या शिवसेनेत गेलो, मला हा प्रश्न ओमराजेंच्या कट्टर कार्यकर्त्यांकडनं त्याचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल. प्रश्न फार सोपा आहे. आत्ता या कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं ओमराजे त्यांचं नेतृत्व आहे, मग त्यांचा दुश्मन कोण आहे? ठाकरेंची शिवसेना की त्यांच्या विरोधी असणारा विचार भारतीय जनता पक्ष? त्यांनी उत्तर द्यायच्या आधी मी हे एक उत्तर देऊ इच्छितो, कारण त्यांनी सुरुवातीला या ठिकाणी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांनी आणि मी स्वतः देखील ठाकरेंवरती आणि मातोश्रीवरती या पूर्ण माझ्या करिअरमध्ये बोलणार नाही आणि मी कार्यकर्त्यांना देखील सांगितले. त्यामुळं एकीकडे दुश्मन नाहीत असं त्यांनी क्लिअर आताच केलेलं आहे. मात्र भाजपबद्दल जी प्रतिक्रिया तुम्ही विचारली ती कार्यकर्त्यांना आपण विचारूया. खरं तर आता ओमराजे गेलेले शिंदेच्या शिवसेनेमध्ये जे जाहीरच झालेलं आहे. पुढे जाऊन आता ओमराजेंच्या या संपूर्ण राजकीय प्रवासात विरोधक नेमका कोण असणार आहे असं आता तुम्हाला वाटतं आणि काय नेमकी लढाई पुढच्या काळात तुम्ही बघताय? नाही, तुम्हालाही माहित आहे की कालचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये जो निकाल आला पुढती खऱ्या अर्थानं तो निकाल कशा पद्धतीने आला, खरं तर लोकांचा विश्वास त्या निकालावरती नाहीये आणि खरी लढाई ओमदादा जन्मच हा त्या हत्याकांडामुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्या परिवाराविषयी आणि ओमदादाचं हा निश्चितपणे लढाई राहील. तेवढीच लढाई कायम तुम्ही आता बघणार. दुसरा या पूर्ण धाराशिवमध्ये संघर्ष नाही. स्थापित विरुद्ध विस्थापित
ही लढाई कायम राहणार. तुमचं मत तेच असणार आहे. हो 100%. जर बघितलं तर ऋषी सगळ्यांचं प्रस्थापित विरुद्ध या ठिकाणी आपण जर गेल्या खरं तर सकाळपासूनच आपण ज्या प्रतिक्रिया घेतोय त्या अशाच होत्या. जी कालचा निकाल, कालच्या हत्याकांडा संदर्भातला निकाल आपण सगळ्यांना माहित आहे. त्या पाटील परिवारासंदर्भातलंच त्यांच्या सोबतचाच लढा जो असेल, संघर्ष जो असेल तो याच्या पुढच्या राजकारणामध्ये देखील पाहायला मिळेल असं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे निश्चित पुढे काय नेमक्या आणखीन घडामोडी घडणार आहेत हे येत्या काळात मात्र सगळ्यांना पाहावं लागणार. अगदी शेखर आहे. यानंतरचा आता पुढचा प्रश्न, आजची डेव्हलपमेंट आपण समजून घेतल्यानंतर आता उद्याच्या डेव्हलपमेंटकडे आपण जरा बोलूया की उद्या नेमका ओमराजेंचा त्यांच्या संदर्भात काही शेड्यूल समजतंय का, किंवा आज तानाजी सावंत येऊन त्यांना भेटले, तसे शिंदेच्या शिवसेनेतले आणखीन कोणी मान्यवर भेटले आहेत का, आणि त्यांच्या या पत्रकार परिषदेनंतरचं राजकीय वातावरण जे तुला पुढारी न्यूजचा प्रतिनिधी म्हणून दिसलं ते काय होतं, तो जो पत्रकार परिषदेनंतरचा जो सिनेरिओ आहे तो विशद कर. खरं तर आपण सगळ्यांनी ही सगळी गेल्या अनेक दिवसांपासूनची ऑपरेशन टायगरची चर्चा पाहिलेली आहे आणि ती चर्चा खरं तर एका व्यक्तीमुळे त्या ठिकाणी पूर्ण थांबली होती. ओमराजे निंबाळकर यांनी अक्षरशः सगळ्यांनाच, अक्षरशः त्या 5 खासदारांना, एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेना गॅसवरती ठेवलं होतं असं म्हणावं लागेल. ती अर्थात आमची बोलीभाषा आणि ते गॅसवरती ठेवणं म्हणजे अर्थात सर्वांचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र ते टेन्शन आज या पत्रकार परिषदेनंतर संपलेलं आहे आणि म्हणूनच आपण हे सगळं गेल्या काही दिवसांपासूनचं राजकारण बघत होतो. आज मला जे जाणवलं, जे अनेक कार्यकर्ते आले होते ते सर्वच कार्यकर्ते आता पत्रकार परिषद होईपर्यंत तरी ते ठाकरेंच्या शिवसेनेचेच आपण त्या ठिकाणी म्हटले होते. कारण त्यांच्या सगळ्यांच्या तोंडातून एकच वाक्य येत होते की ओमराजे निंबाळकर जे निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही सगळेजण असणार. म्हणजे काय की ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय जर त्यांनी आज जाहीर केला असता तर हे सगळेच ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर आम्ही आहे असंच म्हटले असते. त्यामुळं एका क्षणात जेव्हा ओमराजे निंबाळकरांनी ही घोषणा केली त्यानंतर सगळं चेंज झालेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. शिंदेच्या शिवसेने संदर्भातलं खरं तर अनेकांना अपेक्षित होतं ते हा निर्णय घेणार आहेत याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरूच होती. मात्र त्यांनी जी होल्डवर 2 दिवस ठेवलं होतं, जो निर्णय आपला राखून ठेवला होता, त्यामुळे इथली लोक देखील नेमका निर्णय काय घेणार या प्रश्नाकडे, याच्याकडे ते पाहत होते. आणि काल जी पद्धतीने वरुण देसाईंनी, सरदेसाईंनी त्यांची भेट घेतली होती, उद्धव ठाकरेंनी बातचीत केली होती, त्यामुळे यामध्ये आणखीन काय बिघाडी झाली का, यामध्ये काय वेगळं राजकारण आणखीन पाहायला मिळणार आहे काय पुढच्या काळात, हे देखील अनेकांना त्या ठिकाणी उत्सुकता होती. आणि म्हणूनच आजची ही सगळी पत्रकार परिषद झाल्यानंतरचं बदललेलं राजकारण, अनेक कार्यकर्ते कट्टर ठाकरेंची देखील मला भेटले होते, त्यांनी देखील या ठिकाणी त्यांचं जाण्यासंदर्भातलं विरोध केला नाही. आम्हाला एक चांगला व्यक्ती आमच्या ठाकरेंच्या शिवसेनेतून जातो याचं दुःख आहे हे मात्र सांगितलं. मात्र येणाऱ्या काळात हे राजकारण इथलं कसं असणार आहे, कशा पद्धतीचं हे सगळे येणाऱ्या काळात एकमेकांच्या सोबत जाऊन काम करणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे.